पितांबर भाऊ कुठे जाताय घाई ना? आता दुसरं कुठं जाणार? मठाच्या दरवाजापाशी तर आलोय. आता आज जायचं आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं. अहो घ्याल की, जरा आमच्यातही उठबस करा की. त्याचं काय आहे की तुम्ही महाराजांचे एकदम जवळचे भक्त, तुम्ही नेहमी त्यांच्या पुढे पुढे करत असता. जरा आमच्याही सहवासात उठला बसलात तर आमच्याही ज्ञानात भर पडेल. काय हो? हो तर महाराजांशी एवढं काय बोलतायत ते आपल्याला कोण सांगणार आहे का? नाही महाराज काय माझ्याशी जगा वेगळं काय बोलत नाही. हो, जे इतर भक्तांशी बोलतात तेच माझ्याशी बोलतात. असं कसं? तुम्ही महाराजांचे लाडके भक्त. नाही 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 नाही. हे बघा, महाराजांना सगळेच भक्त सारखे असतात. ते भक्तांमध्ये कधीच डावोजवो करत नाही. आणि का सतवताय तुम्ही पितांबर भाऊंना? नुकतीच त्यांच्या आईना देवाज्ञा झाली, ह्याचं तरी भान ठेवा तुम्ही. आणि काय हे पितांबर, हे फाटकत धोतर, मळकी बंडी, हा काय आहे हे? व्यंकटलाल शेठ, माझी आई गेली तेव्हापासून कशातच मन लागत नाही हो माझं. मग महाराजांच्या भक्तीत रमायचं आणि मन गुंतवून घ्यायचं, दुसरं काय नाही. हे बघा पितांबर भाऊ, तुम्ही माझ्या घरी चला, तुम्हाला मी धोतर बंडी देतो. तुम्ही माझे गुरुबंधू आहात. ही तुमची अशी अवस्था मला पाहवत नाहीये. चला. हीच परीक्षेची वेळ आहे. व्यंकटा, पितांबरा, भास्कर, नारायण, अरे व्यंकट, पितांबर, भास्कर, नारायण, अरे गेले कुठे सगळे? महाराज काय झालंय? काय काय झालं महाराज? काय हवंय का महाराज? आमच्या पायाचे तळवे बघतात का? काय काय झालं? तळवे दुखत असतील तर मी काशाच्या वाटेनं सोडून देतो, तुम्हाला बरं वाटेल. अरे बरोबर तुझी काशाची वाटी. आम्हाला पाय जमिनीवर ठेवायचे, आम्हाला मारुती मंदिरात जायचंय. आम्ही जाऊ कसे? खडावा कुठे दिसत नाही. कुठे गेला खडावा? सगळीकडे शोधला, मिळत नाही. गेला कुठे? महाराज मी शोधून देतो महाराज. महाराज, खडावा सापडला नाही तर मी नवीन आणून देतो. तोवर मी काय करू? पाय असेच हवेत उचलून धरू? हीच का तुमची गुरुभक्ती? गुरुला पाय जमिनीवर ठेवायला सांगता आणि स्वतः मात्र उंची जोडे घालून फिरता. तुमचे ते पाय आणि आमचं काय? महाराज, जोपर्यंत तुमच्या खडावा सापडत नाही तोपर्यंत तुमचे पाय माझ्या तळहातांवर ठेवा महाराज. पितांबर, काय झालं महाराज? माझे हात जमिनीपेक्षा बोचरे आहेत का? नाही रे पितांबर. ज्या हाताने तू आपल्या आईची सेवा केलीस ते हात बोचरे कसे असतील? कधी कधी आपल्या भक्तांची परीक्षा घेण्याची लहर आम्हाला येते. त्यातलाच एक प्रकार. तू परीक्षेत उत्तीर्ण झालास. महाराज, पितांबर, अरे तू व्यवसायानं शिंपी. तुझं नाव पितांबर आणि नेसतोस मात्र फाटकत होतं. ते काही नाही. हा घे तुला शेला, घे. आणि आजपासून तू हा नेस. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. काय झालं असेल? महाराजांनी सर्वांच्या नावानं काहून हाका मारले असतील? आपण जाऊन पाहायला हवं होतं गड्या. अहो नुसतं जाऊन उभं कशाला राहायचं? महाराजांना काही हवा असेल ते थोडी सांगत आपल्याला. आपण त्यांच्या नावावर ते. हे बघा पितांबर भाऊ आले. काय पितांबर भाऊ, आज एकदम खुशीत? तुम्हाला काय होतं त्याचं? आणि तुम्हाला जर जास्तच काळजी वाटत होती तर आमच्या पाठोपाठ तुम्ही सुद्धा यायला पाहिजे होतं ना. आणि तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. आणि तशी प्रचिती महाराजांनी मला दिली आणि खरंच मी महाराजांचा लाडका भक्त आहे. हा बघा, महाराजांनी त्यांचा शेला मला नेसायला दिला. ऐक नाही झाक? नाही नाही, आलंय आमच्या ध्यानात. म्हणजे
तुम्ही तुमचं फाटकं धोतर नेसून महाराजाच्या दर्शनासाठी गेलात आणि आपल्या दारिद्र्याचं दर्शन घडून माझा शेला मिळवलात. हे बघा, तोंड सांभाळून बोला. तुम्ही तुमचं वागणं सुधारा, म्हणजे आम्हाला काही बोलावं लागत नाही. आवळा दाखवून कोळा काढायची तुम्हाला खोडच आहे. अहो स्वतःकडे बघा जरा. महाराजा शेला म्हणजे काय त्याचं पावित्र्य, आणि तो तुमच्या अंगावर शोभणार आहे का? वाघाचं कात्र पांघरलं म्हणून काय गाढव वाघ होत नाही, आणि महाराजा शेला पांघरला म्हणून काय महाराज होत नाही. चल र. महाराज, तुम्ही गुरु माऊली आहात. तुमच्याकडे ज्ञानाशिवाय दुसरं काही मागावं अशी माझ्या मनात कधीच इच्छा आली नाही आणि येणार सुद्धा नाही. महाराज, तुम्ही मला हा शेला नाही, माझी आईच भेट म्हणून दिले. महाराज, माझी आई. अगं आई, अगं तुझ्यासाठी दिवाळीला लुगडं घेतलेलं ती, आणि तेच काठ फाडलंस वय तू. आता दिवाळीला कुठलं लुगडं नेसणार तू? अरे दिवाळीला घेशील की तू, हा? आणि नाही घेतलं तर बिनकाटाचं लुगडं नेसेल म्या. पण तू आधी महाराजांसाठी शेला शिव. हे आहे. अगं गजानन महाराज सांगतात ना, ते बरोबर आहे. आपली जन्म देणारी आई आणि गुरु माऊली दोघं पण सारखाच असतात. गाय दोघं पण सारखंच असतात. अरे लेकरा उठ 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 उठ. अगं दोघं पण आपल्या लेकराला समान प्रेम देतात. महाराज, तुम्ही दिलेल्या या शेल्याला मायेची ऊब आहे. आता मी या संसार चक्रात कुठेही जरी असलो ना, तरी मायेची ऊब मिळावी म्हणून माझा जीव व्याकुळ कधीच होणार नाही महाराज. कारण तुम्ही दिलेली ही माझी माय जन्मोजन्मी माझ्यावर मायेची पाखर करणार आहे महाराज. मायेची पाखर. महाराज, महाराज, दूध घेताय ना? ठेव. दूध घेऊन आलास, पण कडू औषध पाजायला आलाय असा का चेहरा तुझा? नाही तर काय झालं पितांबर? नाही, काहीच नाही. तुला ठाऊक आहे, आमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. तू नाही सांगितलं तरी आम्हाला कळणारच आहे. महाराज, बोल. महाराज, मी तुम्ही दिलेला शेला वापरून चूक तर करत नाही ना. लोक म्हणतात की मी मुद्दाम म्हणून फाटकं धोतर नेसून तुमच्या दर्शनास आलो आणि तुमच्याकडून शेला मिळवला. मी आवळा देऊन कोहळा काढण्याचा उद्योग करतो म्हणून. पितांबर,
लोक काय म्हणतात ह्याचा विचार करून दुःखी होऊ नकोस. लोक आम्हालाही नावं ठेवतात. गंगा पीर म्हणतात, हात चाळाची करणारा मांत्रिक म्हणतात. पण आपण या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत असावं. हो महाराज, बरोबर आहे, पण पितांबर, जगात परमेश्वरासारखं श्रेष्ठ आहे ते आपलं मन. ते आपल्याला कधीच चुकीचं वा खोटं सांगत नाही. जे तुझ्या मनाला पटतं तेच तू कर. तुझ्या मनाला वाटतंय का की तू चुकीचं वागतोयस म्हणून, गुरुजी आज्ञा पळून चूक करतोयस म्हणून? नाही महाराज. मग लोक काय म्हणतात ह्याची पर्वा कशाला करतोस? देवाने आपल्याला तोंड दिलं आहे ते काही वेळी बोलण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी. असा ज्यांचा समज आहे तशा मूर्ख लोकांच्या बोलण्यापासून आपण व्यथित नसतं व्हायचं. हो महाराज. जा, आता घरी जा आणि निवांतपणे झोप. उद्या सकाळी आम्हाला तुला काही सांगायचं आहे, तुला काही द्यायचं आहे. महाराज, आत्ता सांगा ना, मी आपली काय सेवा करू? आत्ता नाही, उद्याच. त्यासाठी उद्याची वेळ पूर्वनियोजित केलेली आहे. बर, मी येतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मी असं ऐकलंय भाऊ, काल महाराजांनी पितांबर शिंपीला आपला नवीन शेला भेट दिला म्हणे. होय, ते खरंच आहे. हा आपला पितांबर खाली मुंडी पाताळ धोंडी आहे. नुसतं आपल्या महाराजांच्या पुढं पुढं, जसं गणपतीच्या पुढ्यात उंदीर बसतो नाही का. काय गाड्या हसतोय. यो पितांबर महाराजांच्या पायाजवळून उठतच नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला काय महाराजांची सेवा करण्याची संधी मिळतच नाही. सदैव आपला महाराजांच्या पायथ्याशीच असतो. त्यामुळे महाराजांचा सगळा प्रसाद यालाच मिळतो आणि आपण मात्र मठाच्या दारात तिष्ठीत उभं राहायचं. आपणही महाराजांसमोर फाटकं धोतर नेसून आपल्या दारिद्र्याचा दिखावा करावा का? आपल्याला नाही जमणार. 150 एकरचा मालिक आहे. असं वाटलं ना दिवसातून 10 वेळा कपडे बदलील, कळलं का? आणि महाराजांना कळत नाही वय कोण गरीब कोण श्रीमंत. फाटकं धोतर घालून महाराजांच्या पुढं पुढे केलं तर महाराज वरडणार नाही का? अरे गाड्या, आपण अशी काहीतरी वेगळी युक्ती केली पाहिजे जेणेकरून महाराजांचा प्रसाद आपल्याला मिळेल. अरे हा बघ, काय पितांबर भाऊ, कुणीकडं शेला छान आहे. महाराजांनी दिला वाटतं. हो, आणि आत्ता सुद्धा महाराजांच्याकडेच निघालो. ते आज आणखी काहीतरी देणार आहेत. महाराज, 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 बोल पितांबर. महाराज, तुम्ही माझ्याशी आज बोलत नाही. माझं काही चुकलं का? आजवर तू आमची खूप सेवा केलीस पितांबर. खूप नाही महाराज. मी जे काही तुमच्यासाठी करतो ते तुम्हीच माझ्याकडून करून घेतात. तुम्ही जसं म्हणता तुम्ही निमित्त मात्र. जे काही करतो तो तुमचा पांडुरंग करतो. तसंच आहे. मी तुमच्यासाठी काही करत नाही आणि केलेलंही नाही. एखाद्या संताला शोभेल अशी तुझी वाणी बोलू लागली आहे पितांबर, हे तुझ्या लक्षात आलंय का? महाराज, खरंय, आजवर तू आमची सेवा केलीस
आता लोक तुझी सेवा करतील. महाराज हे काय बोलताय आपण? मी फाटकं धोतर नेसून हिंडत होतो म्हणून आपण मला शेला पांघरलं आणि गुरुने आपल्या भक्ताच्या अंगावर शेला नेसवला म्हणून तो भक्त कुणाचा गुरु होत नसतो. माझी सेवा कोण आणि का करेल बरं? येईल तुला प्रचिती. ती वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. महाराज आता जे काही मी तुला सांगणार आहे ते गुरुमंत्राप्रमाणे आपल्या कानात साठवून ठेव आणि मुखावाटे सर्व जगाला सांग. दया, क्षमा, शांती यासारखं सुख जगात नाही. ते सुख इतरांना वाटत भ्रमण करायचंय तुला. महाराज तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. महाराज तुम्ही मला शेगाव सोडून जाण्यास तर सुचवत नाही ना? सुचवत नाहीये, आज्ञा करतोय. नाही महाराज नाही, असं नका करू महाराज. महाराज आईचं छत्र नुकतंच डोक्यावरून हरपलं. आता वडील म्हणतायत चालता हो असं झालं महाराज. महाराज गुरुचरणाशिवाय माझ्या डोक्यावर आता दुसरं छत्र नाही महाराज. महाराज मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही महाराज, कुठेही जाणार नाही. जे विधिलिखित असतं तेच होत असतं पितांबर. त्यात आपण काही बदल करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मामागे काहीतरी विधानाचं प्रयोजन असतं. तू हितोपदेश करावास, सर्वांना सन्मार्गाने जगवायला शिकवावंस यासाठी तुझा जन्म झाला आहे. महाराज कुरुंगावच्या महताबशा बाबाला तू पंजाबात जाऊन प्रबोधन कर असं सांगितलं. तो गेला, आता तूही जा. नाही महाराज. तू आमचा ऐकणार नाहीस? आम्हाला गुरु मानतोस ना? हो महाराज हो. म्हणून तर तुम्हाला सोडून कुठं जावंसच वाटत नाही महाराज. पितांबर, समर्पणासारखी गुरुसेवा गुरुभक्ती नाही. आणि आजवर तू आमची निस्वार्थ सेवा केली आहे. त्यामुळे तुझ्या गुरुतत्व भिन्न गेलेलं आहे. आणि अशाच माणसाची समाजाला गरज असते. आमच्या पायाशी बसून समाजाकडे दुर्लक्ष करू नकोस. गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हीच गुरुसेवा मान. तू शेगाव सोडून जा आणि भक्तांचा उद्धार कर. महाराज मला हे कसं काय शक्य होईल? यापुढे तुला अशक्य असं काहीच नाही. तू मनात आणलंस तर दगडालाही पाझर फुटेल. काही गुरं गोठ्यात परतत नाही तोवर अस्ताला जाऊ नकोस अशी विनंती सूर्यनारायणाला केलीस तर तोही क्षितिजावर थांबून राहील. महाराज महाराज. पितांबर, पितांबर उठ. पितांबर उठ. अरे आमची तुझ्यावर पूर्ण कृपा आहे. तू केव्हाही हाक दे, आम्ही हाकेला ओ देऊन धावत येऊ. पण आता तू आमच्या पायाशी घोटाळत बसू नकोस. जा पितांबर जा. जा पितांबर जा. महाराज गण गण गणात बोते, 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 गण